रक्षाबंधनाचा सण आला, लगेच दिवाळीचा सण येतो. मग अशा वेळेला नंदा माहेरी गेल्यानंतर माहेरी जी काही भाऊजय असतात ना, नागिनीसारख्या फुनकारा देत बसलेल्या, की त्यांना काय वाटतं की आपली ननंद आली म्हणजे काहीतरी आपल्या नवऱ्याचं लुटून न्यायलाच आली, माईकडून ही न्यायलाच आली, ती न्यायलाच आली. अशा भाऊजयांसाठी 2 ओळी सांगते. त्या प्रसिद्ध ओळी आहेतच, पण मी पण जरा आठवण करून देते. रक्षाबंधनाचा सण बोले भावाला बहीण, तुझी साडी चोळी नको, नको नको तो रुपाया, लाडक्या बंधुराया, आले राखी मी बांधाया. आपल्या बहिणीला ना, म्हणजे त्या बहिणीला भावाकडून कुठलीच अपेक्षा नसती. अहो आत्ता साड्या तर काय ढेगभर कपाटाने प्रत्येकाच्या पडलेल्या आहेत. पहिला जमाना वेगळा होता. पहिल्या जमान्यात कपडे लत्ते लय तारंबळ असायची. त्यावेळेला वाटायचं बाबा भावाकडे गेल्यावर एखादं जम्पर पीस तरी घेऊ, आशा असते हो. खरंच सांगू का, कपाटात किती बी साड्या असू द्या, पण एखाद्या वेळा तरी वाटतं भावानं करावं. पण ती लुटायला येत नाही बरं का. अहो तुम्ही काय देणार तुमच्या नंदाला, तुम्हीच सांगा ना. काय लुटणार ती तुम्हाला? ज्या नंदेनं स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी सगळी तुम्हाला देऊन गेलेली असते. भाऊईसा घेऊ शकते ती, पण ती तसं करत नाही. का? तिला माहेर तोडायचं नसतं. तिला माहिती आहे कायद्यानं मिळतो आपल्याला भाऊवाटा, पण आपण जर भाऊवाटा घेतला तर आपला पहिलं भाऊ आपल्यापासून दुरावल. तुम्ही तिला किती जरी खोटाडपणा केला, तिला किती जरी डोळ्यात बघितलं, तर ती तुमचं घरानं सुद्धा तिच्या भावाला सांगत नाही. का? तर तिला ह्या गोष्टीची जाणीव असते की 1 दिवस येऊन 2 दिवस येऊन आपण आपल्या भाऊजाईचं घरानं जर भावाला सांगितलं तर आपण शेवटी सासरे निघून जाणार आहेत. पण भावाच्या आणि भाऊजाईच्या दोघाच्या मध्ये भांडण लागतील आणि त्यामध्ये माझ्या आईबापाला त्रास होईल, माझ्या आईबापाचा वनवास होईल. माझी भाऊजाई माझ्या आईला भांडेल की तुझी पोरगी आली आणि घरात आग लावून गेली. म्हणून बायांनो, तुम्ही काय देणार हो तुमच्या नंदेला? ती निहून तुमच्याकडून काय नेणार आहे? 4-5 हजाराची एक साडी. तिनं तिच्या बापाची सगळी प्रॉपर्टी तुम्हाला देऊन गेली तिच्या 5 हजाराच्या साडीसाठी. नाही, काही वेळा काय होतं माहिती आहे का, की ननंद आली की भाऊजाई शेजारीपाशी जाऊन बसणार आणि सांगणार, आली की लुटायला. मागच्या वेळेस आलती राखी पौर्णिमेला, माझ्या नवऱ्यानं एवढी घरात तारंबळ होती, मोलमजुरी करीत होता, तरी सुद्धा माझ्या नवऱ्याकडून तिनं 3 हजाराची साडी घेतली. तिला लाज सुद्धा वाटली नाही. नवऱ्यानं नेलं दुकानात म्हणून काय लगेचच भारीतली काढायची का? काढायची होती 400-500ची. बघायची असती ना भावाची तारंबळ. अगं बाई, भावाची तारंबळ बहीण बघत असते ग, बघत असते. भावाला लुटायला कधीच बहीण येत नाही, कधीच. ज्या बहिणीनं आपल्या भावाला लहानपणापासून तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं असतं. एक वेळा आपल्या आईबापाला स्वतःला कपडे घेऊ नका म्हणलेली असती, पण माझ्या भावाला घ्या. भावाच्या शिक्षणासाठी त्या बहिणीनं स्वतःचं शिक्षण सोडलेलं असतं. आणि जाताना काय घेऊन गेलेली असते हो तुमच्याकडून? तुमची जमीन जायदाद काहीच नाही ना. लहानपणापासून आईबाप जेव्हा काडी आपल्या लेकरांसाठी जमा करतात ना, त्याच्यामध्ये त्या बहिणीचा सुद्धा वाटा असतो मेहनत करायला. आणि तिनं 18-19 वर्षापर्यंत होईपर्यंत जी केलेली मेहनत हे सगळं तुम्हाला देऊन जाते. आणि तुम्ही समजताय की भावाला लुटायला आली. भावाला लुटायला आलेली नसती हो. तिने येते कधी राखीच्या सणाला, नाहीतर दिवाळीला, नाहीतर मध्ये एखादा कार्यक्रम असला तर सण. तिला एकच वाटतं की बाबा आपण लहानपणापासून, माझा भाऊ म्हणजे मी स्वतः 18-19 वर्षाची होईपर्यंत आम्ही एकत्रित खेळलो, एकत्रित राहिलो. माझ्या भावाचा माझ्यावर खूपच जीव आहे. मग मी माझ्या भावाकडे जाईन, 4 दिवस गप्पा गोष्टी. जी सासरी मला साखळदंडानं बांधलेलं आहे, ज्या बंधनात बांधलेलं आहे, त्या बंधनातून कुठंतरी थोडं मुक्त होऊन मी माझ्या भावाबरोबर गप्पा मारण. सुखाच्या दुःखाच्या 4 गोष्टी मी माझ्या भावाला सांगेन म्हणून आलेली असती. तुम्ही तिला नाही बी साडी घेतली तर ती रुसायचा फुगायचा नाटक करते, पण कधीच सासरी जाऊन आपल्या भावाचं घराणं नाही सांगत की माझ्या भावानं मला काही नाही केलं. कधीच नाही सांगत. लोक म्हणायले बी ना तरी सांगती की नाही हो, माझा भाऊ मला घ्या म्हणत होता, घे म्हणत होता, पण माझ्याकडे ढिगभर साड्या घरात आहेत ना, म्हणून मी नाही घेतल्या. ही असती ती बहीण असती बरं का. म्हणून तुमची ननंद आली ना, तर तुम्ही हा गैरसमज नका करून घेऊ की माझी ननंद माझ्या नवऱ्याला लुटायला आली, काहीतरी न्यायला आली. अरे तिनं सगळं तुम्हाला दान करून गेलेली आहे आणि तुमच्याकडून काय ती लुटणार आहे आणि काय नेणार आहे?
तिला फक्त भावाचा सुखात चाललेला संसार बघायचा असतो. तिला फक्त आपले जी लहान लहान भाचे आहेत ना, 4 दिवस स्वतःला लहान बनवून त्या भाच्यामध्ये रंगून जायचं असतं. ज्या आईच्या पदरापासून तिनं लांब असती ना, आईच्या मांडीपासून, तर संसार करत असताना जे सगळं दुःख झालेलं असतं ते आईच्या मांडीवर झोपून डोळ्यात पाणी आणून आपल्या आईपाशी मन मोकळं करायचं असतं. बापाच्या सावलीपासून ती जी लांब असती ना, त्या सावलीत येऊन थोडंसं बसायचं असतं. भावाच्या हट्टीपणाला, खेळखोरपणाला, हाशी मजाकपासून जी वंचित झालेली असते ना सासरी गेल्यानंतर, ते 4 दिवस येऊन हे सगळे सुखाचे क्षण तिला अनुभवायचे असतील. ती तुम्हाला लुटायला कधीच येत नाही. आणि मला एक सांगा, असा कोणता भाऊ आहे हो किंवा कोणती भाऊजाई आहे की आपली बहीण आली रक्षाबंधनला आणि तिला 2-4 तोळे सोनं भेट दिलं म्हणून? नाही ना. आणि तिनं कधी मागितलं का आपल्या भावाला की बाबा मला एवढं सोनं भेट दे? नाही ना. घेऊन काय घेतो? जास्तीत जास्त 5,000ची साडी. ह्याच्या व्यतिरिक्त काय घेताय हो तुम्ही? त्यामुळं ना, आपली नणंद आली तर तिच्याशी प्रेमानं वागा. 4 दिवस आलेली आहे, 2 शब्द प्रेमानं बोला. तिच्या आईच्या पदरापासून तिला वंचित करू नका. 4 दिवस ती सुख भोगायला आलेली असती तर ते सुख तिला भोगू द्या, बाकी काही नाही. आणि ज्यांना राग आला त्यांनी कमेंट करू शकताय.